आपण सुरुवात करतो आहोत वर्धन घराणं किंवा यावर प्रश्न विचारला जाईल, हर्षवर्धनाने बौद्ध धर्माच्या विस्तारासाठी केलेले कार्य किंवा हर्षवर्धनाच्या कार्याची माहिती सांगा किंवा नालंदा विद्यापीठाची माहिती सांगा किंवा युएनसांगच्या संदर्भात माहिती सांगा. अशा प्रकारचे काही दीर्घोत्तरी काही लघुत्तरी प्रश्न या दरम्यानच्या प्रकरणामध्ये तुम्हाला पडण्याची शक्यता आहे. असो, चला आपण सुरुवात करतो आहोत. हर्षवर्धनाच्या संदर्भात आपण पाहतोय म्हणजे नालंदा विद्यापीठ. माझ्या मागे जे चित्र दिसते तुम्हाला, हे चित्र जे आहे हे नालंदा विद्यापीठाचे चित्र आहे. बघा, हे नालंदा विद्यापीठ त्या काळातलं जगप्रसिद्ध असं विद्यापीठ त्या ठिकाणी होतं. हे जे विद्यापीठ आहे हे गुप्त काळात याची रचना जरी घडून आलेली असली, पण हर्षवर्धनाने मोठ्या प्रमाणात या विद्यापीठाला अर्थसहाय्य दिलेलं दिसून येतं. देश विदेशातील विद्यार्थी या विद्यापीठामध्ये ज्ञानार्जन करण्याकरिता येत असत. नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे हे विद्यापीठ साधारणपणे 2ऱ्या-3ऱ्या शतकात प्रारंभ झालं आणि हर्षवर्धनाने म्हणजे इसवी सन 7व्या शतकापर्यंत याची कीर्ती देश विदेशात होती. पण मुस्लिम आक्रमकांनंतर मात्र या विद्यापीठाचा ऱ्हास झाला, घडून आला असं आपणास म्हणता येईल. या विद्यापीठासंदर्भात 4 मार्काचा प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये पडत असतो. त्याचबरोबर या विद्यापीठाची माहिती आपण आता बघू. नालंदा विद्यापीठ. हर्षवर्धनाला कला साहित्याची आवड होती. तो स्वतः उत्कृष्ट लेखक होता. विद्वानांच्या सहवासात राहणे त्याला आवडत असे. वेगवेगळ्या विषयावर तो विद्वानांबरोबर चर्चा करीत असे. ज्ञानाशिवाय जीवनाला काहीच अर्थ नाही असे त्याला वाटत असावे. म्हणूनच त्यांनी नालंदा विद्यापीठात शिक्षणाची जागतिक पातळीची व्यवस्था निर्माण केली. विद्यापीठाची प्रसिद्धी देश विदेशामध्ये होती. म्हणूनच देश विदेशातील अभ्यासक व विद्वान या विद्यापीठात शिक्षण घेण्याकरिता येत असत. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत नालंदा विद्यापीठाचा विकास झपाट्याने घडून आला. आधुनिक बिहारमधील राजगिरी जवळील बडा गाव या ठिकाणी हे विद्यापीठ होते. बुद्धाचे शिष्य सारिपुत्र यांचा जन्म याच ठिकाणी झाला. म्हणून सम्राट अशोकाने या ठिकाणी एक बौद्ध विहार बांधले. कालांतराने अनेक बौद्ध विहारे या ठिकाणी बांधल्या गेली. पुढे नालंदा विद्यापीठ म्हणून ते विकसित पावले. नालंदा विद्यापीठाची स्थापना सम्राट अशोकाच्या काळातच झाली होती, परंतु शिक्षण संस्थेच्या स्वरूपात नालंदा विद्यापीठची स्थापना नंतरच्या काळात झाली. डॉक्टर R.K. मुखर्जी यांच्या मते 4थ्या शतकाच्या आसपास पंडित आयुर्वेद हा विद्वान दक्षिण भारतातून नालंदा विद्यापीठात ज्ञानार्जनासाठी आला. पुढे गुप्त राजा कुमार गुप्त याने या विद्यापीठाला मोठे आर्थिक सहाय्य केले. हर्षवर्धन याच्या राजाश्रयामुळे जागतिक कीर्तीच्या विद्वानामुळे इसवी सन 7व्या शतकात नालंदा हे विद्यापीठ जगप्रसिद्ध असे विद्यापीठ बनले. हर्षवर्धनाच्या काळात या विद्यापीठाची विशेष भरभराट घडून आली. ते आंतरराष्ट्रीय विद्यार्जनाचे केंद्र बनले. हर्षवर्धनाने विद्यापीठाला चीनी प्रवासी इत्सिंग याच्या मते 200 गावाचे उत्पन्न नेमून दिले होते. या विद्यापीठाअंतर्गत 8 विद्यालये आणि 10,000 विद्यार्थी आणि 1500 शिक्षक या विद्यापीठामध्ये होते. या विद्यापीठामध्ये गणित, विज्ञान, व्याकरण, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, तर्कशास्त्र, वैदिक शास्त्र, न्यायशास्त्र, वेद वेदांगे, जैन आणि हिंदू तत्वज्ञान व पुराण वगैरे विषय इत्यादी सारखे विषय या विद्यापीठात शिकवले जात असत. या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षा द्यावी लागत असे. त्यांना भोजन, निवास, शिक्षण मोफत असे. ग्रंथालय हा विद्यापीठाचा आत्मा असल्यामुळे रत्नावधी व रत्नरंजक अशी अतिशय 3 भव्य ग्रंथालये या विद्यापीठात होती. या विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यापीठांना तत्कालीन जगतामध्ये पंडित म्हटले जात असे आणि त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होत असे. या विद्यापीठाची कीर्ती इतक्या दूरवर पसरली होती की मध्य आशिया, सिलोन, ब्रह्मदेश, जावा, सुमात्रा, तिबेट, चीन यासारख्या देशातून अनेक विद्यार्थ्यांकरता या विद्यापीठामध्ये येत असत. शिलभद्र, शिलरक्षित, सोबंधू यासारखे त्या काळातील विद्वान या विद्यापीठाचे कुलगुरू होते. कालांतराने मुस्लिम आक्रमकांनी केलेल्या आक्रमणामुळे त्यांनी नालंदा विद्यापीठाला आगी लावल्या. त्यांचे प्रचंड ग्रंथालय भस्मसात केले. असे हे जगविख्यात विद्यापीठ कालांतराने पडद्याआड गेले. मोहम्मद घोरीने बंगाल आक्रमणाच्या वेळी नालंदा विद्यापीठ बेचिराख करून टाकले. अशा प्रकारे नालंदा विद्यापीठाची माहिती होय. समारोप. हर्षवर्धन हा कला, साहित्य, विज्ञान, वाङ्मय याचा भोक्ता होता. त्याच्या दरबारामध्ये अनेक तत्वज्ञ, कवी, नाटककार, कलावंत होते. हुयानसांग असे म्हणतो की राजा आपल्या उत्पन्नापैकी 1/4 उत्पन्न हर्षवर्धन विद्वानांना बक्षीस देण्यासाठी खर्च करीत असे. तो स्वतः उत्तम कवी, नाटककार होता. त्याचबरोबर सर्व धामधुमीच्या काळातही त्याने नागानंद
रत्नावली, प्रियदर्शिका यासारख्या नाटकांची निर्मिती केली. बाणभट्ट हा प्रसिद्ध संस्कृत पंडित त्या काळामध्ये त्याच्या दरबारात होता. याखेरीज मयूर, दिवाकर, ह्युएन हे देखील पंडित त्याच्या दरबारात होते. शिक्षणाविषयी त्याला विशेष आस्था होती. नालंदा विद्यापीठाच्या प्रगतीवरून हे आपणास लक्षात येते. आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये त्याने समुद्रगुप्ताच्या पराक्रमाचे अनुकरण केले, तर आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने अशोकाच्या धार्मिक आचरणाचे अनुकरण केले. अशोकाने हिनयान पंथाचा पुरस्कार केला, धर्मपरिषदा बोलवल्या, सत्ता आणि संपत्ती प्रजेसाठी त्याने विसल्यात. हर्षवर्धनाने महायान पंथाचा पुरस्कार केला, महामोक्ष परिषद बोलवली आणि आपली सारी संपत्ती प्रजेमध्ये वाटून टाकली. त्याने परधर्म सहिष्णुतेच्या धोरणाचा स्वीकार केला. एक युरोपियन इतिहासकार असं म्हणतो की हर्षवर्धन हा हिंदू काळातील अकबरासारखा शासक होता. अशा प्रकारे तो हर्षवर्धनाचा गौरव करतो. हर्षवर्धनाला कोणी वारसदार नसावा, कारण त्याच्या मृत्यूनंतर अर्जुन नावाच्या प्रधानाने त्याची सत्ता बळकावली आणि राज्यात सर्वत्र अनागोंदी निर्माण झाली आणि परकीयांना आक्रमण करण्यास योग्य अशी ही वेळ मिळाली. अशा प्रकारे हर्षवर्धनाचे एकंदरीत राज्यकारभार आणि त्याची कामगिरी होय.